हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर 34 साईजच्या कटोरी ब्लाउजची आपण आज कटिंग पाहणार आहोत। बाहीची कटिंग सुद्धा कापडावरती बघूया। तर इथे बघा अस्तरचं कापड घेतलंय आणि बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवली आहे आणि त्या साईडला ओपन बाजू आहे। आता इथे बघा खालच्या साईडला एक लाईन ओढून घेतली कारण अस्तर खालीवर होतं त्याच्यासाठी। आता जिथं खडूने मार्किंग केले तिथून आपल्याला ब्लाउजची जी उंची आहे ती इथे टाकायची आहे। तर इथं ब्लाउजची उंची 14 इंच होती, त्याच्यात 1 इंच ऐड करून मी इथं 15 इंच ब्लाउजची उंची घेतली आहे। त्याच्यानंतर जिथे आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5 इंच। आता इथून बघा आपण खडूने मार्किंग केलेलं आहे तिथून आपण उंची घेतलेली आहे, चेक करून घ्या म्हणजे शोल्डरची पट्टी आपली एकदम व्यवस्थित येईल। तर हे बघा या पद्धतीने आता मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली। आता इथं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5 इंच, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं। त्याच्यानंतर लाईन ओढायची आहे, हे बघा या पद्धतीने। त्याच्यानंतर इथं बघा छातीचा चौथा भाग टाकायचा 8.5 इंच, 34 छातीचा आहे त्याच्यासाठी, आणि 1.5 इंच मी इथं मार्जिन घेते। तर 10 इंच इथं आपली छातीची घडी झाली। तुम्ही इथं 2 इंच मार्जिनसाठी घेऊ शकता, मी इथं 1.5 इंच घेतलंय। तर हे बघा 8.5 इंच इथे छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन। आता 10 इंच झालं ते। तर इथं खालच्या साईडला सुद्धा 10 इंच मी एक पॉईंट घेतला, त्याच्यानंतर अशी लाईन ओढून घेतली। हे बघा या पद्धतीने थोडंसं तिरकस वाटतं, खालून चेक करून घेऊया परत अजून एकदा। तर हे बघा 10 इंच वरती मार्किंग केली आणि दुसरी लाईन ओढून घेऊया आपण, थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं त्यासाठी। तर हे बघा व्यवस्थित चेक करून आपल्याला मार्किंग करायची आहे। आता महत्त्वाचं आहे आपल्या इथे मुंड्याचा आकार। तर बघा मुंड्याचा आकार देताना पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा आणि जो आकार जो आहे तो बघा या पद्धतीने द्यायचा आहे। म्हणजे आपण जिथे छातीचा चौथा भाग घेतला आहे तिथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा असतो, त्याच्या पुढे जायचं नाही, कारण आपलं मुंड्याचा आकार जर चुकला तर पूर्ण ब्लाऊज बिघडतो। याच्यासाठी तिथपर्यंत जेवढा आपण मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग टाकला आहे तिथपर्यंतच हा आकार आपल्याला द्यायचा आहे। आता त्याच्यानंतर कटिंग करून घेऊया आपण पाठीमागच्या भागाची। तर हे बघा या पद्धतीने आता कटिंग करून घेते मी। जी डार्क लाईन दिसते ती इथं कटिंग करते। हे बघा या पद्धतीने खडूने मार्किंग केले त्याच्यावरती आपल्याला इथं कटिंग करायचं आहे। त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला सुद्धा आपण अस्तर खालीवर होतं त्याच्यासाठी एक लाईन ओढली होती, ती सुद्धा इथं कट करून घेतली मी। आता इथं आपण साईड पीस कटिंग करून घेऊया। तर हे बघा मी इथं पॅटर्न तयार करून ठेवलेलं आहे। तर हे 34 साईजचं पॅटर्न आहे। आता बघा उंची जास्त होती या ब्लाऊजची, त्याच्यासाठी शोल्डरच्या वरती मी 2 इंचाची पट्टी सोडली, कारण आपण खालच्या साईडला क्रॉसपट्टी घेत असतो त्याच्यासाठी मी क्रॉसपट्टीसाठी वरती 2 इंच एक्स्ट्रा पट्टी सोडली आणि ब्लाऊजची उंची जेवढी होती तेवढी मी इथं पॅटर्नची खालच्या साईडला उंची वाढवून घेतली। तर या पद्धतीने आता पॅटर्न जसं आहे तसं इथं आखून घेऊया आणि खालच्या साईडला एक्स्ट्राचं आपण जेवढं वाढवलं आहे उंचीमध्ये तेवढं आपण वाढवून घेऊया। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आखून घ्यायचं आणि मार्किंग करून आपल्याला खडूने इथं हे बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घेऊया आता आपण। तर या ब्लाऊजचं बघा पेपर कटिंगचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलवरती तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर बघा इथं आपण खडूने मार्किंग केलेले सेम तसंच इथं कट करून घ्यायचं आहे। कुठेही मार्जिन वगैरे एक्स्ट्रा ॲड करायची नाही, जसा आहे तसा आपल्याला इथं कट करायचं आहे। तर हे बघा या पद्धतीने मी इथं कटिंग करून घेते। तर बघा इथे या पद्धतीने कटिंग करून घेऊया। बाहीची कटिंग सुद्धा आपल्याला कापडावरती कटिंग करायची आहे बाहीची। तर इथे बघा आता बाहीची कटिंग पाहूया आपण कशी करायची। तर अस्तरचं कापड बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं। 4.5 इंचची बाही आहे त्याच्यासाठी कापड आहे ते तसंच व्यवस्थित ठेवायचं आणि या पद्धतीने घडी करायची आपल्याला अस्तरची। तर हे बघा या पद्धतीने अस्तरची घडी करायची। त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती असेल आपण 10.5 इंच इथं छातीची घडी टाकली होती, तर बाहीची कटिंग करताना बाहीची घडी 9 इंच घ्यायची, म्हणजे आपण छातीच्या इथं घडी घेतली त्याच्यामधून 1 इंच मायनस करायचं आहे। प्रत्येक साईजसाठी तोच फॉर्म्युला यूज करायचा। आणि इथं बघा आता ब्लाऊजची उंची टाकायची आहे आपल्याला। बंद बाजूकडे मी 4.5 इंच घेतलं आणि खुल्या बाजूकडून सुद्धा मी इथं 4.5 इंचावरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेतली। आता आकार देण्यासाठी आपल्याला इथं बघा मी 2 इंचावरती आकार देते।
बाहीचा। त्याच्यानंतर आतल्या साईडला सुद्धा इथं 2 इंच घेतलं बघा आणि या पद्धतीने एक तिरकस अशी लाईन ओढून घ्यायची आपल्याला। त्याच्यानंतर इथं जिथं आपण 2 इंच मार्किंग केलं तिथून आपल्याला 3 पॉइंट घ्यायचे आहे 1.5 इंचावरती। चौथी साईजपर्यंत तुम्ही हे 1.5 इंच घ्यायचं आणि 36 पासून पुढच्या साईजसाठी इथं 2-2 इंचावरती मार्किंग करायची आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा जो पॉइंट घेतला त्याला खालच्या साईडला अर्धा इंच वरती वाढवलं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरती वाढवलं। या पद्धतीने इथं आपण आता आकार देऊया बाहीचा। तर हे बघा आपली बाही इथं व्यवस्थित इथं आकार झालेला आहे। त्याच्यानंतर हे बघा व्यवस्थित अस्तर खालीवर होतं ते व्यवस्थित करायचं। इथं दंडगेरीचं माप टाकताना इथं 6 इंच घेतलं आणि 2 इंच मार्जिन घ्यायची। थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्राचं आहे तेवढं मी राहू देते आणि इथं बाही कटिंग करून घेते आता। तर सर्वात पहिले काय करायचं आपल्याला, जशी बाही आपण काढली तशी वरचा आकार आहे तो सर्वात पहिले आपल्याला कट करायचा आहे। तर हे पहा या पद्धतीने वरचा आकार कट केला। त्याच्यानंतर आपल्याला इथं बाही ओपन करायची आहे आणि पुढचा जो मुंड्याचा आपण आकार दिला आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। तर हे पहा इथं आपली बाही कटिंग झाली। तर खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आता त्याच्यानंतर आपल्याला कटोरी इथं काढायची आहे। तर बघा कटोरीची कटिंग कशी करायची, आपण आता इथं बघा साईड पार्ट कट केला होता त्याला मोजून पाहायची, त्याच्यानंतरच आपल्याला कट करायची आहे। तर हे बघा इथं आपण साईड पार्ट ठेवला होता, एक्स्ट्रा वाढवला सुद्धा होता त्याला। आता ही कटोरी बघा सेम तेवढी झालेली आहे आणि आपल्याला साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा जास्त घ्यावी लागते। त्याच्यासाठी आता बघा कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते मी। आता सर्वात पहिले जशी आहे तशी इथं आखून घेऊया आपण। तर हे बघा या पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि या साईडला वाढवायचं आहे आपल्याला, जिथं कमी पडत होती तिथं वाढवायची आहे। तर हे पहा या पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवली मी आणि आता इथं आपण लाईन ओढून घेऊया हे पहा आणि कटिंग करून घेऊया कटोरीची। तर इथं मी गळा रुंदीनुसार कटोरीची कटिंग करते। तुम्ही जर ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं आणि कटोरी कशी काढायची ते तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजवरनं कटोरीचं माप कसं घ्यायचं आणि कटोरी कशी वाढवायची ते तुमच्या लक्षात येईल। आता इथं बघा आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे। इथे किंचित थोडंसं एक्स्ट्राचं वाटते मी कट करून घेते। हे बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचं। ही झाली आपली कटोरी। त्याच्यानंतर इथं आपल्याला आता क्रॉसपट्टीची कटिंग करायची आहे। तर क्रॉसपट्टीची कटिंग करताना बघा 3.5 इंच आणि 3 इंच घ्यायची आहे आणि आपण छातीची घडी 10 इंच घेतली तर इथं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 10.5 इंच तुम्ही इथं घ्यायचं आहे। कारण जोडताना ती उरली तर चालते पण कमी नाही पडायला पाहिजे त्याच्यासाठी। आणि इथं कापडावरती सर्व साईजसाठी याच पद्धतीने घ्यायची आहे 3.5 इंच आणि 3 इंच। पेपर पॅटर्नवरती सर्व साईजसाठी 2.5 आणि 2ची घ्यायची असते। आता इथं बघा या पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे। इथं खाली टिकल्या दिलेल्या होत्या बघा, लेस वगैरे दिलेली बाहीला, त्याच्यासाठी या पद्धतीने मी बाही पहिले कट करून घेतली। आता बाकीचे पार्ट इथं कट करूया। आता इथे तुम्हाला लाईनी दिसत आहे ब्लाऊजवरती, ते वरच्या साईडला आहे। तर बाहीवर सुद्धा वरच्या साईडने यायला पाहिजे, पाठीमागचा भाग सुद्धा वरती यायला पाहिजे आणि पुढचा जो पार्ट आहे आपला तो सुद्धा वरती यायला पाहिजे। त्याच्यासाठी जर डिझाईन राहिली ब्लाऊजला तर या पद्धतीने कटिंग करा तुम्ही, तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित दिसतो। तर हे बघा या पद्धतीने आता इथं मी जिथं ॲडजस्ट होते तिथं ठेवते, कापड आहे ते इथं ठेवूया आपण, इथं व्यवस्थित वाटतंय ते। आता इथे जेवढे पार्ट आहे आपले तेवढे इथं आपल्याला अर्धा इंचची मार्जिन सोडून इथं आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर इथं बघा आता आपण क्रॉसपट्टी ठेवूया आणि कट करून घेऊया। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील। आणि या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।